पहिलाच बॉल तर डिलिव्हर होतोय. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, पायाला वागलाय बॉल, पायांचा भेद घेतलाय. पॅडलाईनची गोलंदाजी, पहिला गोलंदाज प्रत्येकला आपण पाहतोय. ही लढत अशी आहे की निखिल जाधव आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत सुरेश सकपाळ, अशी ही लढत. कारण का दोन्ही फलंदाजांनी अर्ध शतक या स्पर्धेमध्ये ठोकलं गेलंय. कोण हाहाकार मचवेल? कार्तिक निघतोय पुन्हा एकदा. हो, ब्लॉकरचा बॉल, सिंगल मिळतीये. कव्हर मध्ये बॉल ढकललाय, पुश केला, एक सिंगल मिळतीये. दुसऱ्या धाब्याचं घेतलंय, जो की म्हणजे बघता 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 2 धाबा इथे सहज पूर्ण करत असताना स्टार्ट केलंय. खर तर घोडे पाडून आपण सध्या टीम पाहतोय. जबरदस्त दोन्ही इन्फॉर्म टीम आहेत. दोन्हीकडे तारे सितारे आहेत. कोणता तारा चमकणार, कोणता सितारा अगदी या मॅच मध्ये दिसणार? 2 धाबा आता स्कोरकार्ड वरती. जननी कलमज चषक आपण पाहत आहोत. हो, टॅप शॉट खेळलाय, चांगली गोलंदाजी निखिलच्या समोर आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा थोडेसे पंबल झालेत आणि तिथून मात्र पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण करत असताना इथे कुठेतरी मी म्हणेन क्षेत्ररक्षकांनी आळस दाखवला. जर बॉल पहिला कलेक्ट केला असता कदाचित विकेट देखील घेतली असती, परंतु ते पाहिलं निखिल जाधव आणि साथीनं आपण पाहतोय फलंदाज सुधीर याने तदनंतर घेतल्या त्या 2 धाबा. थोडासा आळस बाजूला काढावा लागेल, कारण का सध्या आपण पाहतोय जबरदस्त ही मॅच पाहायला मिळेल आपल्याला. बॉल उडवलाय, बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर क्वालिटीचा दर्जात्मक जय महाराष्ट्र छक्का. कडक मारलाय यार, कडक बॅटिंग करतो हा फलंदाज. षटका ठोकलाय, पण खरं तर आता इथून पुढे हा प्रवास कशा पद्धतीने जाणार, या प्रवासाला थांबवण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजी करणार. इथे षटकाराला, षटकाराच्या साहाय्याने धाव झाल्या स्कोरकार्डवरती. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. त्या 10 धावा स्कोरकार्डवरती. गोलंदाज कार्तिक मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग स्पेल त्याच्या माध्यमातून पाहिला, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करणार सुरेश सकपाल. त्याचबरोबर आपण फाईट पाहतोय निखिल जाधव. चर्चा होते या मॅचची, चर्चा रंगली जाईल. एक हाट इतर फलंदाजाच्या आतापर्यंत नावावरती 3 बाईक्स आहेत. निखिल जाधव, एक्सलंट एक्सलंट एक्सलंट, गुड डिलिव्हरी. बॉल आला तो डॉट बॉल. बॉलचा टप्पा थोडासा पाठी ठेवला, बॉल स्विंग झाला आणि त्यानंतर एष्टी रक्षक सुरेश सकपालच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने प्रेशर वाढला जाईल या मॅचचा, कारण का दोन्ही संघाकडे ताकद आहे, दोन्ही संघाकडे टॅलेंट आहे. एका हाताने सिंगल केलतीये, सिंगल चोरण्याचा प्रयत्न करत होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये तिथे मात्र एक सिंगल मिळते. षटकाची झाली समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना घोडे पालवट संघ मात्र पोहोचला गेलाय तो 11 या धाब्यांवरती. इथे आता माइंड बेस्ड क्रिकेट खेळला जाईल. आता इथे माइंडचा उपयोग केला जाईल, कारण का निखिल जाधव याला नो स्ट्राईकला ठेवायचं आहे. निखिल जाधवला माघारी देखील करायचं आहे, निखिल जाधवला आउट करायचं आहे. या युवा रचनेमध्ये आहे सध्या सोना टीम. सुरेश सकपाळ आता कोणाच्या खरं तर ऍज अ कॅप्टन नाहीयेत, परंतु टीमला लीड करत असतात नेहमीच. सचिन आलेत कदाचित गोलंदाजीसाठी. मागील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली, या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग करायचं. थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, खूप थोडी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. फायटिंग झाली पाहिजे तुमच्यामध्ये. कोणता संघ इथे जिंकेल, कोणता संघ 2 हात करेल, संधी आहे सेमीफायनल मध्ये जाण्याची. हा मॅच जिंकेल तो थेट सेमीफायनल. षटकाचा समाप्ती झालाय. सचिन कदम आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे समोर बॅटिंगसाठी. सुधीरला आपण पाहतोय, एक सिंगल देणार का, स्वतः हवे होणार. फुल टॉस होता, हो मेजवानी बॉल होता. खरं तर ही मेजवानी वाया गेले, सॉफ्टांनी केलंय. निखिल जाधवला स्ट्राईकला आणलाय. निखिल जाधव मोठे स्ट्रोक खेळू शकतो, तो प्रयत्न त्याचा राहणार आहे का? निखिल जाधवची विकेट तितकीच महत्वाची या मॅच मध्ये. एका बाजूला सुरेश सकपाल, त्याचं देखील करूया कौतुक आपण, कारण का तो देखील कमी नाहीये. सोना टीम आपण पाहिलं तर एकाच पहिल्याच स्पर्धेमध्ये 8-10 धावा रोखल्या होता. जमिनीची बाजू आहे, गोलंदाजी दमदार आहे. हा खेळाडू गंभीर आहे. माय गॉड, हा खरं तर सोन्याचा गोळा अशाच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षक 3 ठिकाणांनी काम बिघाड असं देखील म्हटलं जातं. कॅच घेणं महत्वाचं होतं. बॉल 4
बॉलच्या रेंज पर्यंत येणं महत्वाचं होतं. बॅटचा पण पाहिला टॉप एज घेतला, बॉल बराच वेळ हवेमध्ये होते. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, तिथून मात्र 2 धावा संपन्न धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना घोडे पारूड टीम संघ पोहोचलाय 14 या आकड्यावरती. सचिनला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 2 बॉलच्या पाठीमागे, परंतु हवाई सफर, हवाई मेल, बॉल चाललाय दूर. 6 धावा. हे कॅच घेणं महत्वाचं होतं. एका बाजूला पाहतोय सुधूरला काहीतरी जखम झाली आहे, त्याचा तो पाय नंगडतोय या, परंतु अनितीचा खेळ पाहू शकाल तुम्ही. जसा बॉलला वेगावरती कंट्रोल, बॅटचा स्पेल, बॅटचा स्पीड, बॅटचा वेग पाहू शकाल तुम्ही. षटकार टोकला, षटकारची सायन गतीमध्ये परिवर्तन. धावांमध्ये 20 धावा. एक्सलाइंट एक्सलाइंट नो एक्सलाइंट. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांचा थोडस दडपण आहे, दबाव आहे. जबाबदारीने सध्या बॅटिंग करतोय सध्या निखिल जाधव. कमालीची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये अर्धशतक. आता सचिन देखील मागच्या मॅच मध्ये कमालीची जबरदस्त गोलंदाजी 3ऱ्या षटकामध्ये केली होती, परंतु आता सच्चा मी म्हणेन अग्नि परीक्षा आहे. समोरच्या दिशेने केलाय लॉंग ऑफ मध्ये, एक सिंगल मिळते. क्षेत्ररक्षक आहे वेगाने आले, सिंगलच्या शोधामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट केलाय थ्रो स्ट्राइक एंडला, परंतु 2 धावा तिथे पूर्ण करतात. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी देखील या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाली आहे. 2 धावा ऍड केल्या जात आहे. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 23 धावा. जबरदस्त फाईट होते 2 संघांमध्ये, रफ अँड टफ 2 संघांमध्ये क्वालिटी आहे. हाय हॅन्डसम मॅच इथे पाहायला मिळतो, हर टेस्टचा मॅच इथे पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये बराच काल, पुन्हा एकदा बॉल चालाय सीमा रेषा पार 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 पार. षटकार जबरदस्त पुल्लातून. हा आगीचा निकार आहे की ज्वालामुखीचा इशारा, आता हेच काही समजणार नाहीये या मॅच मध्ये, कारण का ज्या वेळी जीवदान मिळालंय, खरं तर जिथे 3 शतक होते, हवेमध्ये बॉल होता, कॅचची संधी होती, उपलब्ध झाली होती, निर्माण करायचं होतं तुम्हाला तिथे ते अस्तित्व. कॅचच्या नंतर आपण पाहिलं तर ही सध्या दुर्दशा या मॅच मध्ये. थोडंसं थांबवलंय. धावा आतापर्यंत झाल्या. 2ऱ्या षटकाचा स्पेल चालू आहे. 1.5चा खेळ समाप्त झाला. 29 धावा स्कोर गार्ड वरती. चर्चा होईल आता निखिल जाधवची, चर्चा होईल सुरेश सकपालची, चर्चा होईल या स्पर्धेची, चर्चा होईल या मॅचची. आणखी एक उडवलाय, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. AK-47 छरन 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 छरन. अफलातून बॅटिंग निखिल जाधव खेळतोय. 11 बॉल 33 धाव्यांवरती आणि धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या एकूण 35 धावा. पाहू शकाल तुम्ही ज्या वेळेस बॉल आला अगदी जवळ बॅटच्या रडार मध्ये, बॅटच्या टप्प्यामध्ये, आणि तदनंतर आलेला हा शेवटच्या पाल वरती हा आक्रमण केलेला षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एका षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या, परंतु 2ऱ्या षटकामध्ये चांगला पुरेपूर फायदा घेतला आणि तब्बल धावा कुठल्या त्या 24. आता येणारे बॉल आहे 6 आणि या 6 बॉल वरती केलं जाईल टार्गेट सेट. आता कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल या मॅचची. यंग युवा गोलंदाज, युवा टॅलेंट करण. सध्या आपण टेनिस क्रिकेट मध्ये बघतो करण अंबाला, त्याला आपण पाहिलंय काय जबरदस्त खेळ करतो ऍज अ बेस्ट ऑलराऊंडर आणि टेनिस क्रिकेट. समोर आपण बघतो फलंदाज. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, काय होईल, काय घडेल, ओ माय गॉड, मिस फिल्डिंग होतीये आणि 1 धाव तिथे संपन्न केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पळो की न पळो, टाके की नाही, हिट करू का नको, या सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहतोय सध्या तर 53 धावा होऊ शकतात, परंतु 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. धावा आतापर्यंत स्कोर गार्ड वरती 36 धावा, 11 बॉल 33 धाव्यांवरती योगदान दिले आतापर्यंत निखिल जाधवनं. चांगली बॅटिंग, षटकाराची देहबोली, षटकाराची भाषा या मॅच मध्ये बोलला गेलाय. अप्रतिम चाणाक्ष सुरेख बॅटिंग केले या मॅच मध्ये. सुरेख ला 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 जवाब, क्या बात क्या बात क्या बात. षटकार, कडक बॅटिंग यार, कडक हाणतोय हा फलंदाज. नाम तो सुनाई होगा, नाम तो काफी है. कमालीची बॅटिंग करतो या मॅच मध्ये. बरसला तो हाफ ट्रॅकर बॉल होता, सहज त्याला उडवला. ऑन साइडला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये व्ही शेप मध्ये अगदी झाडावरून बॉल ट्रॅव्हल झालाय 7 धाब्यांसाठी.
42 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती पाहतोय. पहिल्या बॉल वरती एक सिंगल चोरली गेली आहे. डायरेक्ट हिट करायचा होता. 12 बॉल 39 धाबा. कदाचित बॅक टू बॅक निखिल जाधव अर्धशतक खेळेल का, करेल का? करावी लागेल, मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल, तो संघर्ष आणि तेच प्रयत्न चालू आहेत मैदानामध्ये. पाहू शकाल 60 धावा जमवल्या तर नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण का सोना टीम देखील तितकीच ताकदवर. आक्रमण 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 पुन्हा एकदा स्पंज केलाय. लाजवाब स्ट्राइक येतोय. बॅटमन आलाय. हा जबरदस्त है अँड हॅज सम दमकम दमदार लगातारचा दुसरा 6 षटकार. आता हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि धावा खरं तर आता नुसत्या बॅटनी येत आहेत. निखिल जाधव, गोरे पारूट, त्याचबरोबर आपण पाहिलं तर गिरगावचा वंडर बॉय आतापर्यंत 3 बाईक त्याच्या नावावरती. 2 KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर स्पर्धेमध्ये लीग स्टेज मध्ये जबरदस्त बॅटिंग आणि आतापर्यंत धावा झाल्या. स्कोर गार्ड वरती 3 बॉलचा खेळ. समजायला बॉल द्या, पंचांची मागणी आहे ते बॉल द्या. धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती 48 धाबा. निखिल जाधव खेळतोय 13 बॉल 45 धाबा. जबरदस्त यार, षटकारांची देहबोली, षटकारांची भाषा इथे पाहिली जाते. 6चा पाडा इथे पाठ करून यावं लागतंय. 6चा पाडा तर प्रत्येकाच्या पाठ असेलच. सौया पुनश्च एकदा आतापर्यंत 45 धाबा. लाजवाब बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. खरं तर आगेची निखार आहे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 48 धाबा. तीन बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 48 धावा. हॅट्रिकचा बॉल निखिल जाधव. आला इथे दुसरा लगातार बॅक टू बॅक 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 2 अर्धशतक निखिल जाधव यांच्यासाठी एकदा जोर 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदा निखिल जाधव आपले बॅट वरती करा यार, बॅट वरती झाली पाहिजे. कमालीचा यार खेळ केलाय. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम करो ऐसा एक पहचान बन जाए, एक मिसाल बन जाए, एक नाम हो जाए, एक इतिहास रच जाए. जबरदस्त अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना निखिल जाधव. आता प्रश्नचिन्ह अपुरे आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार देखील ठोकले गेलेत. कमालीची बॅटिंग 54 धाबा या मॅच मध्ये. सुरेश सकपाळला आता प्लॅनिंग करावं लागेल. सुरेश सकपाळला 2 हात करावे लागतील. ते सध्या यष्टीरक्षक आहेत. दुखापत आहे परंतु गोलंदाज ट्रॅक वरती करान. अजून एक आला अँड हँडसम बॅक 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 बॅक. वाह 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 वाह, ये तेरे लिए चुम्मा. जबरदस्त अफलातून बॅटिंग आणि धावा झाल्या त्या 4 बॉल मध्ये 4 फटके इथे पाहायला मिळाले. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ते हवाई मार्गाने बॉल चाललेत. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केली जाते. 60 धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत. कोण येईल खरं तर आज रुले वैभव रुले टीम फायनल मध्ये पोहोचल्याने बी गटातून या दुसऱ्या गटातून कोणती आता संघ सेमी फायनल येईल. कष्ट जबरदस्त केले आहेत. रेकॉर्ड होत असतात, रेकॉर्ड तुटत असतात, परंतु हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळते आणि सिंगलच मिळेल, परंतु ही फायटिंग चेसिंग स्कोर जरूर चांगली पाहायला मिळेल. 3 षटकांचा मॅच झालाय, 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 16 बॉल मध्ये 58 धावा वैयक्तिक कुठल्या गेल्या निखिल जाधव. निखिल जाधव येताना जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याचबरोबर 62 धावा जमवायच्या आहेत. ह्या धावा होऊ शकतात कारण का एका बाजूला सेर आहे तर दुसऱ्या बाजूला 1.25 सेर देखील आहे आणि त्या 1.25 सेरचं नाव आहे सुरेश सकपाळ. चला टॉस साठी यायचंय. चला सोनपाड आणि कळमगाव, सोनपाड आणि कळमगाव दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यावं. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी. सोनपाड आणि कळमगाव दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यावं. 62 धावांचं लक्ष मॅच मध्ये ठेवलं गेलंय आणि 62 धावांची
खरी तर ही चिरफार काढायची आहे आणि ती चिरफार केली जाईल का? खरं तर घोरपाडा टीमची गोलंदाजी थोडीशी मी म्हणेन कमजोर आहे आणि या कमजोरीचा फायदा कशा पद्धतीने घेणार बॅटर सुरेश सकपाळ. आज खरं तर इतिहास नोंदवला गेलाय या स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक 2 मॅचेस. निखिल जाधव बॅक टू बॅक 2 अर्धशतक या मॅच मध्ये. चला टॉस केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला कलमगाव आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला टीम सोनपाड. टॉस जिंकला इथे सोनपाड टीमनं. टॉस जिंकला आणि प्रथमतः घेतली ती बॅटिंग. चला प्लीज स्पीडअप करा. फलंदाज मैदानामध्ये पाठवा. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर कार्य अध्यक्ष सन्माननीय श्री गणेशजी शिंदे साहेब यांचा इथे आम्ही सन्मान घेत आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर विद्यमान कार्य अध्यक्ष श्री गणेशजी शिंदे साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आपण हा सन्मान स्वीकारावा. आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही हा सन्मान घेत आहोत. 62 धावांची चिरफार काढायचे. 2 फलंदाज आक्रमक लीड करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाली आहेत. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर विद्यमान कार्य अध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी शिंदे साहेब यांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं तर कोरेजी गावची सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने एक चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच इथे रंगली जाईल. 2 संघांमध्ये गोरे पारुड आणि त्याचबरोबर सोना टीम 62 धावा जमवायच्या आहेत आणि लीड करण्यासाठी सुरेश सकपाळ आणि साथीनं फलंदाज सांडी संदीप कदम. सांडी बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांना आत्ताच अर्धशतक झलकवलं. अप्रतिम बॅटिंग केली. हे नाव आहे असं निखिल जाधव. ऑफिशियल क्रिकेटर तर सध्या आपण पाहिलं तर जबरदस्त व्यावसायिक क्रिकेटर त्याची जी ओळख निर्माण झाली आणि खरं तर आज व्यावसायिक देखील क्रिकेट खेळत असतो आणि आज खरं तर आपल्या असोसिएशनसाठी पहिला बॉल मार्गस्थ केलाय. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॉल थांबलाय. बॉल शोधलाय. बिळालाय. भेटलाय आणि बॉल अगदी सहज हातामध्ये घेऊन येत आहेत रमत गमत. थोडासा स्पीडअप ठेवा मित्रांनो. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. इक्वेशन आहे 17 बॉल 60 धावेंचं. संदीप आणि सुरेश सकपाळला आपण पाहत आहोत. सुरेश सकपाळ आता काहीतरी चमत्कार करावा लागेल या मॅच मध्ये. 7 द्यावी लागेल. पहिल्या बॉलवरती आल्या त्या 2 धावा. धावा बनवायच्या आहेत 62 धावांचं रोखटोक प्रत्युत्तर द्यायचं. हो चाबूक शॉट खेळलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि बघता 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 पुन्हा एकदा 2 धावा अगदी सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेचं योगदान. 2 धावेवरती आता 2 धावेवरती जोर ठेवलाय मी म्हणेन. आणि त्याचबरोबर आतापर्यंत धावा स्कोरकार्ड वरती 4 धावा. 16 बॉल 58 धावेंची आवश्यकता आहे. 2 हात करावे लागतील. एका दुक्का से काम नहीं चलने वाला. एका दुक्का से दाल नहीं दलने वाली है. मैच को मंजिल तक जाना है. मैच को जीतना है. मैच को अपने पक्ष में लाना है. तो 24 छक्के लगाइए और लगा दिया है. परंतु हलवार एलिवेशन कमी आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. आले क्षेत्ररक्षक धावत पडत बॉलवरती नजर ठेवली आणि त्यानंतर फलंदाज संदीप कदम सांडी हा झालाय तो बाद बाद बाद. नवीन फलंदाज आत. जबाबदारी आहे आता येणाऱ्या फलंदाजांवरती. परंतु सुरेश सकपाळ दुसऱ्या एंडला. कदाचित त्याचं म्हणणं देखील असं असेल की निखिल जाधवची ओव्हर होऊन दे. निखिल जाधवची ओव्हर जाऊन दे आणि त्यानंतर मी माझा कदाचित मी जलवा दाखवू शकतो. हा देखील प्रयत्न असेल. कारण का तो नो स्ट्राईकला आतापर्यंत आहे. 3 बॉलच्या पाठीमागे स्ट्राईक केली होती. सचिन कदमने 4 धावा त्याच्या बॅटमधून आणला. 3 बॉलचा त्याने खेळ केला. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रथमेश कदम बॅटिंग साठी. चला 5 वाजले. प्लीज स्पीडअप करा. खूप वेळ झालाय. खूप वेळ झालाय. खरं तर छानसे करंडक आपल्याला तुषारजी पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. प्रथमच जबरदस्त आपण पाहतोय. जशी चांदी चमचमचे तसा हा करंडक खरं तर वरती अगदी चमचवतोय. ब्लॅक त्यानंतर
खूप चांगली डिझाईन त्या ट्रॉफीवरती पाहायला मिळाली आहे. खूप चांगले आपल्या ट्रॉफ्या पाहतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि तदनंतर 22 यार्डच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. टेक्निकल टीम हेलिकॉप्टर लांब केलाय, चिमणी उडाली, भूर बॉल चाललाय दूर, या बॉलवरती काढलाय गोलंदाजचा धूर षटकार. आल्या पावली इरादे स्पष्ट केलेत. मनसुबा साफ आहे. आल्या पावली इथे ठोकला एक दमदार षटकार. या षटकारांची आवश्यकता आहे. पाहू शकाल तुम्ही हेलिकॉप्टर लँड केलाय. रिॲक्शन रिप्ले मध्ये लॉंग ऑनला केला इथे क्लिअर. 6 धावा मिळालाय. 6 धावाच्या बैतीने धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचल्या. त्या एकूण 10 धावा येणारे बॉल आहे ते गुंड 14 आणि 14 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता. ती अतिशबाजी करावी लागेल. आणखीन एक चांगला सुरेख फटका आलाय. बॉल चालला इथे धन 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 करी तिथे गॅप सिलेक्शन परफेक्ट आलाय. तो एक दमदार रन मिळतील 4 चौकार. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा इथे ऍड करा. रिकामी जागा खरं तर भरले. सी कॉर्नर आणि लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. त्यानंतर चौकार आधी षटकाराला. आता चौकार टीमची टोटल आतापर्यंत 14 धावा. 13 बॉल 48 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. दोन्ही बाजूचं पारड जड आहे. दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर चांगले प्रतिहल्ले प्रतिवार या मॅच मध्ये केला गेला आहे. दूर 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 बराच 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 दूर. आणखीन एक ठोकलाय दर्जेदार क्लास क्लासिकल हाय अँड हँडसम बिग क्वालिटी बम बम का बॅगेट्स 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 बॅगेट ठोकलाय षटकार. जबरदस्त जबरदस्त. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा और मैच में 24 छक्के नहीं तो देखने में क्या मजा. पहिल्या ब्रावामध्ये देखील चौकार षटकार पाहायला मिळाले आणि आता देखील चौकार षटकार सर्व काही गोष्ट या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये विकेट पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये चौकार पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये डॉट पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये विकेट पाहायला मिळाले. या मध्ये षटकार देखील पाहायला मिळाले. एकूण धावा झाल्या त्या 20. 12 बॉल 42 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे सरासरीनं सध्या टीम सोनाट सध्या बरोबरीने चालत असताना बॉलर स्वप्नील समोर सुरेश सकफाल. काय होईल टाठाल. बॉल चाललाय ते सीमारेषेच्या बाहेर थोडा घसरलाय आणि बॉल चाललाय ते वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 साडी फरार चौकार. बघा मॅच कशा पद्धतीने चाललाय. जबरदस्त फाईट होतीये. जेवणामध्ये जोपर्यंत फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत हार मानू नका. आणि दोन्ही संघ तेच प्रयत्न करत असताना पहिला आपण पाहिलं तर प्रथमेश आणि आता सुरेश सकपाळ. आडव्या बॅटने खेळला स्ट्रोक. तिसऱ्या ताकदवर एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेत जो गेम घेतला जाईल का नाहीये. एकाच धावेवरती स्टॉप स्टॉप आणि स्टॉप केले. दहा बॉल 37 धाव्यांची आवश्यकता. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. बॉलर स्वप्नील. मॅच हाय व्होल्टेज मुकाबला सध्या बरीबरीने चाललाय हा मॅच. कोण जिंकेल. ओ हो 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 नो 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 नो. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. थोडस दडपण आहे. मॅच मध्ये दबाव देखील आहे तितकाच दोन्ही बाजूने. परंतु बॅटिंग साइड आता सोनाट टीमची चांगली चालली आहे. चांगली जबाबदारीने खेळतायत. बॅटनं पाहू शकाल तुम्ही समोरच्या दिशेला एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावाचा केलाय प्रयत्न. थोडासा थांबलाय. ओ हो 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 थोडासा बॅलन्स त्यांनी स्वतःला केलं. एकाने केली ती कामगिरी, दोघांनी केली ती भागीदारी आणि सर्वांनी एकत्र मिळून करतात ती जबाबदारी. ऍज अ तुम्ही मैदानामधला खेळ असेल किंवा हे आयोजन असेल प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली या मॅच मध्ये आणि प्रत्येक जण कष्ट करतोय. 9 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. टीमची टोटल आतापर्यंत 28 धावा. 9 बॉल मध्ये 28 धावा जमवल्या गेल्या. 9 बॉल मध्ये 34 आहे. म्हणजे सध्या उच्चांक आहे सध्या स्थितीमध्ये दोन्ही टीम. हो हो व्हाईट बॉल स्टंपच्या बाहेर. सिंगल अभ्यंतर धाव अतिरिक्त धाव ऍड 29 धावा. 9 बॉल 33 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 5 षटकारांची गरज आहे. 5 षटकार कशा कोणत्या पद्धतीनं कोणत्या दिशेला येतील
त्या गोलंदाज हापी ठरती. डॉट बॉल फेकावे लागतील. ओहो टाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पंच वळलेत. ये देखिए शाहरुख खान की स्टाइल में फिर एक बार मैं हूं ना. व्हाईट बॉल आणि त्याच्यामध्ये किती धाबा? 2 धाबा. डिक्लर कुणीतरी आणा गोलंदाजाला आता चॉकलेट इक्लर्स. चांगली गोलंदाजी होईल परंतु मागील 3 बॉल त्यांनी खूप सुरेख टाकले होते परंतु आता सध्या डॅमेज गोलंदाजी. अधिक थोडासा बाउन्सर इथे पाहायला मिळाला आणि जबरदस्त मॅच चालली आहे सध्या. 9 बॉल 31 धाबा. इक्वेशन आता जवळ जवळ येत चाललंय. आतापर्यंत बरोबरीने दोन्ही संघ. हेलिकॉप्टर लँड केलंय. बॉल चालू इथे. न न न न न न न न no chance. It is going. It is for runs. धावा झाल्या त्या एकूण 35 धावा. सामना बरोबरीमध्ये आहे. सामन्यामध्ये चुरस रंगतदार होतीये. सामन्यामध्ये लढत चांगली होतीये आणि असेच प्रत्येकाला सामना. आयोजकांना काय हवं असं वाटतं तर अशा पद्धतीचे मॅचेस होले झाले पाहिजेत. प्रेक्षकांना काय हवं असं वाटतं तर अशा पद्धतीची फाईट झाली पाहिजे आणि आम्ही मनमुराद आनंद घेतला पाहिजे आणि तेच सध्या सर्व प्रेक्षक आनंद घेत असताना आता 8 बॉल 27 धाब्यांची आवेश. कोण जिंकेली मॅच? गोरे पारुट की सोनाट, सुरेश सकपाल की निखिल जाधव? निखिल जाधवने अर्धशतक जरूर लगावलंय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 35. आता 8 बॉल 27 धाब्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. म्हणजे प्रति बॉल मध्ये तुम्हाला जरा सरासरी म्हटलं तर 3 धाब्यांची आहे. फलंदाज चला लवकर. आता बॅट नवीन घेतली की काय? चांगली बॅटिंग करत होता त्या बॅटनी. आता काहीतरी चमत्कार होऊ शकतो. सचिन कदम देखील पाहतायत अगदी डोळे फाडून या मॅचला कारण का मॅच महत्वाची आहे. अगदी सोनाटपाची टीम जे प्रेक्षक आहेत खरं तर हसतात गालातल्या गालात. मॅच तशी चालली आहे. गोरेपारू टीम जिंकणार की ही मॅच? खरं तर हा मॅचचा खरा रिझल्ट आहे. हा मॅच खरा फायनलचा मॅच मी म्हणेन. बॉलर तयार होतोय. बॉल चालू ते लॉंग 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 बेग 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 बेग. हाय 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 सेक 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 सेक. ठोकलाय अजून एक दर्जेदार क्लास क्लासिकल हाय अँड हँडसम बेग क्वालिटी. आलाय तो षटकार. खरं तर आज दिवस म्हणजे स्पेशल गटारी आणि प्रत्येक जण मनमुराद आनंद घेतो या गटारीचा. षटकार टोकला गेलाय. षटकारच्या साहाय्याने धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत इथे 41 धावा. 7 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे. हो बॉल टॅपिशीचा वापर केला. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा केला जाईल प्रयत्न. प्रयत्न फसलाय की काय? ओ माय गॉड. सुरेश शिंदे ए बबुआ क्या किया आपने भैया? अरे क्या जरूरत थी आपको? अच्छा खासा 1 रन मिला था. आप आए दौड़े. क्या किया सचिन? ओ सचिन सचिन कदम ध्यान नहीं उनका. ये क्या किया भैया इन्होंने? ऐसा क्यों किया? ये क्या जरूरत थी? चला धावा आपण पाहतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त इथे मॅच चालली आहे 2 संघांमध्ये. 6 बॉल 20 धाव्यांचं इक्वेशन. जबरदस्त इथे मॅच होत चालली आहे. एक बिग फाईट. नवीन बॅटर फलंदाज ओमकार कदम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता खरं तर सुरेश सकपालनी परंतु अप्रतिम बॅटिंग केली. खरं तर बॅटर स्वप्नील नाही. चला बॉलर निलेश. आता खरं तर निलेश वरती पूर्णपणे जबाबदारी आहे आणि समोर आपण पाहतो ज्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव सुरेश सकपाल. 2 बॉल मध्ये 5 धाबा. बॉलर तयार होतोय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ स्पेल, व्हॉट अ डिलिव्हरी. डॉट बॉल. डॉट बॉल अशा पद्धतीने फेकावं लागतील. हा आलाय पहिला बॉल. तो डॉट बॉल. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. 5ला 1 धारातीन चकबार 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 आलेला हा डॉट बॉल. डॉट बॉलने जे सुरुवात केली आहे. दुसरा देखील बॉलवरती ताबडतोब फटका आलाय. क्षेत्ररक्षक 4. 5 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. मॅच मध्ये मजा येते. मॅच मध्ये रंग भरले गेले आहेत. हिरवा निसर्ग, बेधुंद वारा, या पावसाच्या धारा आणि याच रबर बॉल क्रिकेट म्हटलं पाऊस लागतो. खरं तर आपण पाऊस म्हटलं तर रबर बॉल क्रिकेट
पावसाची जेव्हा आपण पाहिलं तर पाऊस पडल्यानंतर प्रथमतः मातीला सुगंध देतो. पाऊस म्हटल्यानंतर झाले डोळ्याला लागतात. पाऊस म्हटल्यानंतर मुलं आनंदाने नाचायला लागतात. पाऊस म्हटल्यानंतर तर ओढ लागते, एक चाहूल लागते रबर बॉल क्रिकेटची. आणि हीच रबर बॉल क्रिकेट चाहूल लागत असताना एक नामांकित अगले वेगळे स्पर्धेचं नियोजन ये देखो चाय वाला आ चुका है. जबरदस्त. देखिए कोई शराब के शौकीन होते हैं, कोई चाय के शौकीन होती है और चाय लगता है शाम के माहौल में. बघा पावसाळी क्रिकेट म्हटलं तर कोणी गॅलरीमध्ये मस्त आपले 2 पॅक मारत असतो, परंतु आपण क्रिकेटचे वेडे आहोत आणि खरं तर क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे. बॉल दियाचा है. देखिए चाय का नाम बनारसी चाय. हो माय गॉड, हम चाय में बाबुआ काफी अच्छा लगा चाय पी के. खरं तर एंटरटेनमेंट झालं पाहिजे. एन्जॉय थोडं क्रिकेटला आपण रबर बॉल क्रिकेटला खास करून नेहमीच करत असतो, परंतु प्लीज स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका कारण का आता 2 मॅचेस 3 आहेत ना, 3 मॅचेस बाकी आहेत. खरं तर सकाळपासून मला वाटतं जो लाईट नव्हती त्याच्यामुळे थोडासा वेळ झालाय, म्हणून प्रत्येकाने यार कोऑपरेट करा. प्रत्येकाने सांगा की ही स्पर्धा माझी आहे आणि मला झटपट खेळायचं आहे आणि ही स्पर्धा पूर्ण अगदी कंप्लीट करायची आहे. प्लीज काय झालं, एवढा का वेळ घेताय सोनट टीम, व्हॉट हॅपन. प्लीज सुरुवात करा यार प्लीज, खूप वेळ झालाय कारण का 3 मॅच खेळवायचे आहेत. सुरेश सकपाळ बघा आम्हाला माहिती आहे मॅच देखील क्रुशियल मोमेंटला आली आहे. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे, परंतु वेळ हा तितकाच महत्वाचा आहे. 4 बॉल 16 धावेंची आवश्यकता. सुरेश सकपाळ आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, काय करेल गोलंदाज निघतोय. फ्लाइटिंग आलाय, बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार आला. ही ते दमदार A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा लवली लॉलीपॉप चायनीज सुरेख षटकार. षटकाराला षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय 3 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. चला लगेच मॅच स्टार्ट करा. 3 बॉल 10, वेळ घेऊ नका. खरोखर आज मुसळधार पाऊस नाही, आज अलर्ट राहायला सांगितलं होतं मुंबईला, परंतु पाऊस पडतोय इथे. षटकारांचा काय बॅटिंग केली. मी पहिलंच म्हटलं होतं एका बाजूला निखिल जाधव, दुसऱ्या बाजूला सुरेश सकपाळ. कॅचची नामी संधी आली. पुन्हा एकदा इथं बॅक टू बॅक 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 टू बॅक. तिकडे बघा काय झालं, अर काहीतरी झालं, पडलाय थोडी. खरोखर दुखापत होत असते. काय जबरदस्त यार मॅच चालली आहे. हिरो बनण्याची संधी. खरं तर 2-3 पावलं पुढे चालत आला. फुटवरचा चांगला वापर केला, जजमेंट चांगलं झालं. बॅट बॉलचा संपर्क जातात. 1-2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. मॅच रफ अँड टफ, मॅच क्वालिटी. हो हलक्या हाताने स्वप्नाने केलाय, सिंगल मिळतीये. दुसऱ्या धाब्याचा अगं बाबाई 3-4 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता इथे काय होतंय, हा महत्वाचा विकेट आहे. ओ माय गॉड, फलंदाज बॉस सुरेश सकपाळ. ये क्या किया आपने भैया, ये क्या. जो पहिला देखील आउट केला, आता काहीच गरज नव्हती. स्ट्राईक आली होती, हाताला घ्यायला पाहिजे होती. आता 1 बॉल 2 धावा. आता टाचण्या लावल्या, सामना फासफूस 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 या स्थितीमध्ये चाललाय. आता हृदयाचे ठोके देखील वाजले जातील. कुणाला जर हार्ट अटॅकचा कसला त्रास बीज असेल, ताप बी भरला असेल तर प्लीज ही मॅच बघू नका. काय ना ताप 90चा 100 देखील होऊ शकतो डायरेक्ट. बाब बेकार काम. मैदानामध्ये दाखल होतोय. 1 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या की. टाळ्यांना कशाला कंजूसी करताय, टाळ्यांना कधी जीएसटी लागत नसते मित्रांनो. जीएसटी कुणाला लागते, ज्याच्याकडे पैसा असतो त्याला. आपल्याला कसली नाही जीएसटी. चला काम करो ऐसा की नाम बन जाए, नाम करो ऐसा की इतिहास बन जाए. 1 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे मित्रांनो. जबरदस्त फाइट होते. हो हौसला बुलंद तो मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा. जिद है उसे पाने की तो ये टोटल भी आएगा. कोण जिंकणार ही मॅच,
हो 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 फटका सुरेख आहे त्याची संधी कॅच घेण्याचा प्रयत्न केला आमचे आमिर खानचे जवळचे मित्र वाह आणि ही मॅच जिंकले खरं तर सोना टीम कौतुक करेन मी कॅप्टन डीडीचा की हा मॅच अप्रतिम राहिला दोन्ही टीम गोरे पाडून देखील टीमने देखील जबरदस्त अफलातून खेळ केला या मॅच मध्ये खास करून चला निखिल जाधव आपण इकडे यायचं आहे निखिल जाधव खरं तर अर्धशतक जरूर त्याने ठोकलं परंतु शेवट गोड करता आला नाही तुषारजी मॅच जबरदस्त झाली या मॅच मध्ये चहाचा आस्वाद देखील प्रत्येकाने घेतला मंचावरती बघा जसा षटकार मारला तसं सोना टीमचं सर्व पब्लिक बाहेर परत गेलं खरं तर हा विजय असतो यार मगाशीच म्हटलं एक जो करतो तो कामगिरी दोघं करतात ते भागीदारी आणि सर्वजण जमून एकत्रितपणानं करतात ती असते जबाबदारी आणि प्रत्येक जण या मॅच